त्यांना त्यांना पराजय पुढे दिसतो आहे आणि पराजय ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस त्यांना दुसरा विषय सुचत नाही. भारत पाकिस्तान शिवाय, हिंदू मुस्लिम शिवाय मला वाटतं की त्यांच्याकडे बोलण्याला काही राहिलं नाही. 10 वर्ष काय केली, कोणते दिवे लावले हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. राहिला करकरेंचा विषय, मी म्हणत नाही. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक महानिरीक्षक आमचे SM मुश्रीफ म्हणतात, त्यांच्या पुस्तकामध्ये आहे हू किल्ड करकरे या पुस्तकात आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये पान नंबर 920 वाचावे, त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करकरेंना लागलेली गोळी ही इस्माईल आणि कसाबच्या बंदुकीतून नव्हती. हे निकालपत्रात म्हटलेलं आहे. हे मी म्हणत नाही, मी सुद्धा माझं मत मांडलेलं नाही. हे SM मुश्रीफ साहेबांचं ते पुस्तक मार्केटमध्ये आहे. जर ते खोटं लिहिते असतील, खोटं मांडलं असेल, अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेऊन प्रचार आपल्या लोकांच्या पुढे जाऊन त्याने हा विषय मांडला, त्यावर त्यांच्यावर का कारवाई केली नाही? त्यांना म्हणूनच मी म्हणालो होतो की हेमंत करकरेंना लागलेली गोळी ती नव्हती. ही भूमिका आमचे उज्ज्वल निकम मानले नाही. ही भूमिका मी ती मानली. ही माझी भूमिका नाही, तर ती त्यांची भूमिका होती. खरं तर यांना भारत पाकिस्तान शिवाय दिसतं काय? चायनावर का बोलत नाही? 4000 स्क्वेअर किलोमीटर चायनानी हिंदुस्थानमध्ये जमीन बळकवली. हे लाल आखे कुठे गेले? त्यांचे पिवळे का झाले? त्यांचे डोळे काळे का झाले? तिकडे का बघत नाहीत? कारण त्यांना हे बघायला नको. आमच्या जवळपास 55 पैकी 26 जे आमचे पेट्रोलिंग पॉईंट आहेत त्यामध्ये भारतीय सैन्याला तिकडे जाऊ शकत नाहीत, पेट्रोलिंग करू शकत नाही. त्यावेळेस हे त्यांना क्लीन चिट देतात आणि वरून सांगतात भारत हे पाकिस्तान दर्जिनी आहे. अरे पाकिस्तान दर्जिनी कशी आहे? आम्ही ज्यावेळेस देशामध्ये हा विषय मांडतो तर पाकिस्तानचा विषय कुठे येतो? कसाबला तर कोणताही वकील असता उज्ज्वल निकमच्या ऐवजी तरी कसाबला फाशी झालीच असती. कसाब अतिरेकी होता, 300 लोकांचा बळी घेणारा होता, त्याला कोण सोडणार होते? विषय तो नाही. आपण जाऊन स्वतः बिनबुलाय मेहमान बिर्याणी खाऊन यायची आणि ISIला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांच्या हातात फूल द्यायचा. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं ISIला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांचा सन्मान करण्याचं काम झालं. हे भारतामध्ये कधी झालं नाही. आणि काँग्रेसने तर पाकिस्तानचे तुकडे केलेत. कोणताही पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जाऊन आला नाही. हे तर बिनबुलाही गेलेत. आणि त्यावेळेसही सांगितलं गेलं, उज्ज्वल निकमांनी मान्य केलं. मीरा बोरवणकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की कसाबला कुठलीही बिर्याणी दिली नाही. त्यावेळेस हेच महाशय काय सांगत होते? उज्ज्वल निकम कसाबला बिर्याणी खाऊ घातली. प्रेस पुढे येऊन सांगितले. त्यावेळेस या उज्ज्वल निकमांना लाज वाटली नाही का? आणि नंतर मात्र त्यांनी आपलं स्वतःचं स्टेटमेंट फिरवलं आणि ते सांगितलं की ती माझी चूक होती, ती माहिती खोटी होती. बोलणारे कोण होते? उज्ज्वल निकमच होते. आणि म्हणूनच आपण त्याला पाकिस्तान भारत हा विषय द्यायची गरज नाही. तर खरी म्हणजे ती वस्तुस्थिती काय होती आणि ती वस्तुस्थिती SM मुश्रीफ साहेबांनी, निवृत्त पोलीस महानिरीक्षकांनी ती वस्तुस्थिती मांडली होती. त्यांचं पुस्तक आहे. मी काहीही माझ्या मताने मानलेलं नाही. मी SM मुश्रीफ साहेबांचं पुस्तक आहे तोच रेफरन्स देऊन मांडलेला आहे. ते त्यांचं मत आहे, ते मी मांडलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.